शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. बऱ्याच शेतकऱ्यांचं सध्या कांदे साठवणुकीचं त्यामध्ये काम चालू आहे आणि कांदे साठवत असताना आपला कांदा जास्तीत जास्त दिवस कसा टिकेल आणि जास्तीत जास्त कांदा दिवस टिकवण्यासाठी नेमकी कोणत्या पावडरचा आपण त्यामध्ये वापर करायचा आहे याच्याबद्दल आज सविस्तर माहिती त्यामध्ये जाणून घेणार आहोत. कारण अनेक वेळेस शेतकरी खूप मोठ्या चुका करत असतात. आपण जी काही पावडर वगैरे वापरत असतो त्याच्यामुळे अनेक वेळेस कांदा खराब सुद्धा होत असतो आणि अनेक वेळेस जर चांगला वापर जर केलेला असेल तर त्याच्यामुळे आपल्या कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा वाढली जाते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, कांदा साठवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण जर वरून काही जर पावडर वगैरे आणल्या त्या जर टाकल्या तर त्याच्यामुळे कांदा जास्त दिवस टिकला जाईल. पण असं बिलकुलही नाही. जी काही आपण पावडर वगैरे वापरत असतो हिच्यामुळे काय होत असतं, जी काही तुमच्या कांद्याला लागणारी कोजळी आहे म्हणजे जो काही येणारा काळेपणा वगैरे आहे हा त्यामध्ये लागला जात नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या कांद्याला मोड वगैरे येत नाही आणि जर बाय चान्स एखादा कांदा जर सडलेला असेल तर तो कांदा लवकरात लवकर वाळला जातो आणि त्यामुळे बाकीचे कांदे त्यामध्ये खराब होत नाही. याचं काम ह्या प्रामुख्याने पावडर वगैरे त्यामध्ये करत असतात. जर तुम्ही ही पावडर जर वापरत असाल, एखाद्या शेतकऱ्याला वाटतंय की मी कांदा आता साठवला आणि मी जर एखादी पावडर जर आणून टाकली तर माझा कांदा 6 महिने टिकेल, 8 महिने टिकेल, असं पहिली गोष्ट बिलकुलही होणार नाही. फक्त त्यातले येणारे जे मोड आहे, कोजळी आहे किंवा बुरशी आहे यांसारखे जे काही रोग वगैरे असणार आहे यांना थांबवण्याचं काम ह्या त्यामध्ये पावडर वगैरे करत असतात. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, कांदा जर जास्त दिवस टिकायचा असेल तुम्ही अगदी कांद्याची लागवड करण्यापासून तर काढणीपर्यंत तुम्ही सुरुवातीपासून नेमकी व्यवस्थापन नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतो की तुमचा कांदा किती दिवस टिकणार आहे. जर तुम्ही सुरुवातीला त्यामध्ये नीट व्यवस्थापन नसेल करेल, 60 दिवसानंतर युरियाचा वापर केलेला असेल, कांदा काढणीला खूप उशीर झालेला असेल किंवा लवकर कवळा कांदा काढलेला असेल किंवा पावसात कांदा भिजलेला असेल, या सगळ्या गोष्टी जर झालेल्या असेल, तुम्ही किती जरी काही प्रयत्न केले तरी सुद्धा तुमचा कांदा हा जास्त दिवस त्यामध्ये टिकू शकत नाही. आता काही ठराविक अशा पावडर आहे मार्केटमध्ये, खूप बऱ्याच कंपन्यांच्या भरपूर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पावडर त्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यापैकी काही ठराविक आहे ज्यांचा वापर अनेक शेतकरी त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती करत असतात आणि त्याचे चांगले रिझल्ट त्यामध्ये मिळले जातात. अशाच पावडर या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे की डेसिकेटर. ह्या पावडरचा तुम्ही कांदा साठवणुकीमध्ये त्यामध्ये वापर करू शकता आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक असलेली पावडर आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे केमिकल वगैरे याच्यामध्ये नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट वगैरे कांद्यावरती होत नाही. अशा वेळेस तुम्ही याचा त्यामध्ये वापर करू शकता. डेसिकेटर सर्वांना माहित असेल आणि सर्वत्र मिळते. एक 5 किलोचं याचं त्यामध्ये पॅकेट येतं, साधारणपणे 500 ते 550 रुपयाला हे सगळीकडे आपल्याला पाहायला त्यामध्ये मिळलं जातं. दुसरं एक शेतकरी मित्रांनो जे आहे ते म्हणजे की थायमेट. बऱ्याच शेतकऱ्यांना माहित असेल, थायमेट माहित असेल किंवा फॉरेट सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. प्रामुख्याने थायमेट किंवा फॉरेट वापरत असताना ज्यावेळेस आपण कांदा चाळीमध्ये टाकणार आहोत, चाळीमध्ये खालच्या ज्यावेळेस साठवणीपूर्वी खाली त्यामध्ये थायमेट किंवा फॉरेटचा वापर आपण निश्चित केला गेला पाहिजे. कारण अनेक वेळेस काय होत असतं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जे काही सर्प वगैरे असतात किंवा अनेक वेळेस विंचू असेल, बाकीचे जे कीटक वगैरे असतात, हे लपण्यासाठी कांद्याच्या चाळीच्या खाली येऊन त्यामध्ये लपत असतात. पण अशा वेळेस तुम्ही थायमेट किंवा फॉरेटचा जर वापर केलेला असेल तर कोणत्याही प्रकारचे सर्प किंवा कीटक त्यामध्ये येत नाही आणि आपली चाळ त्यामध्ये सुरक्षित राहिली जाते. आणि तिसरा फायद्याचा असा होतो की जे काही मुरकुट वगैरे असतात किंवा छोटे मच्छर असतात, अनेक वेळेस कांदे खराब झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात हे मच्छर वाढले जातात आणि परिणामी यांच्यामुळे बाकीचे सुद्धा कांदे त्यामध्ये सडायला सुरुवात होत असते. तर थायमेट किंवा फॉरेटचा वापर केलेला असेल तर ह्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला थांबवता येतात. याचा वापर करत असताना फक्त खाली ज्यावेळेस आपण कांदे साठवणार आहे त्यावेळेस खाली त्यामध्ये टाकायचा आहे, जे खूप चांगला फायदा त्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो, एक 3 नंबरची सुद्धा जी पावडर आहे ती म्हणजे की सल्फर 80%. मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांची सल्फर 80% त्यामध्ये पाहायला मिळते. सल्फ 80 नावाने सुद्धा उपलब्ध आहे किंवा त्यामध्ये कोसावीट सुद्धा नावाने ही पावडर आपल्याला पाहायला मिळते. कोणती पावडर घेऊ शकता. सल्फर हा कांदा जास्त दिवस टिकवण्यासाठीचं त्यामध्ये काम करत असतो. अशा वेळेस तुम्ही सल्फर म्हणजेच की गंधक याचा वापर करू शकता. पण ही वापरत असताना जी 80% सल्फर असणार आहे हिचाच त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. आणि प्रामुख्याने सल्फर पावडर वापरत असताना सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस तुम्ही चाळीमध्ये ही पावडर टाकशाल खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला वापरायची आहे, जास्त प्रमाणामध्ये वापरायची नाही. कारण सल्फर हा एक उष्ण पदार्थ असतो, त्यामध्ये जास्त उष्णता असते आणि ऑलरेडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही जास्त जर याचा वापर करणार असाल तर कांद्यावरती साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतो. जास्त करून यासाठी याचा वापर करत असताना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या पावडरचा वापर तुम्ही करायचा आहे. ही एक सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता. एक शेतकरी मित्रांनो, जी पुढची एक पावडर आहे ती आहे त्यामध्ये कूल डस्ट नावाने सुद्धा एक पावडर त्यामध्ये पाहायला मिळते. ही एक पूर्णपणे ऑर्गॅनिक असलेली त्यामध्ये पावडर आहे, तिचा सुद्धा वापर करू शकता. किंवा एक त्यामध्ये कांदा सम्राट नावाने सुद्धा पावडर आहे, ही सुद्धा त्यामध्ये वापरू शकता. अशा भरपूर वेगवेगळ्या पावडर आहे. आता ह्या पावडर वापरत असताना नेमके कशा वापरायच्या आहे. पावडरचा वापर करत असताना आपल्याला 2 प्रकारच्या पावडरी त्यामध्ये मिक्स करायच्या आहे. एक पावडर जी की बुरशीजन्य रोग जे असणार आहे त्या रोगांना त्यामध्ये थांबवण्याचं काम करेल आणि बुरशीजन्य रोगांमुळे प्रामुख्याने आपला कांदा आतून त्यामध्ये सडला जातो किंवा कांद्याला कोजळी वगैरे लागली जाते, कांदा बाहेरून काळा पडला जातो. हे रोखण्यासाठी बुरशीजन्य पावडर आपल्याला वापरायची आहे.
आणि याच्यासोबत आपल्याला एक कीटक वर्गातील सुद्धा एक पावडरचा वापर करायचा आहे. अनेक वेळेस जो कांदा सडला जातो त्या कांदा सडल्यामुळे त्याच्यामध्ये आत आळ्या वगैरे पडल्या जातात आणि ह्या चाळ्यानंतर चांगल्या कांद्यामध्ये चालले जातात आणि त्याच्यामुळे दुसरा कांदा आपला सडला जातो. याच्यासाठी हे जे काही कीटक असणार आहे यांना रोखण्यासाठी आपल्याला कीटक वर्गातील पावडर त्यामध्ये वापरायचे आहे. जसं की मी ज्या काही तुम्हाला पावडर सांगितलेलं आहे याच्यापैकी तुम्ही कोणती एक पावडर घ्या. याच्यासोबत तुम्ही थायमेट किंवा त्यामध्ये फॉरेट हे काही प्रमाणामध्ये मिक्स करा किंवा सम प्रमाणामध्ये मिक्स करा आणि चाळीच्या मधल्या लेअरमध्ये त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. पावडरचा वापर करत असताना सुद्धा हा कमी प्रमाणामध्ये आपण केला गेला पाहिजे. अनेक शेतकरी जास्त अतिरिक्त त्यामध्ये वापर करतात आणि परिणामी कांदा जास्त सडला जातो किंवा कांद्याचा कलर सुद्धा अनेक वेळेस कमी होत असतो. यासाठी पावडरचा वापर करत असताना जी काही तुमची 30 फुटाची किंवा 40 फुटाची तुमची कांद्याची चाळ असणार आहे एवढ्या चाळीसाठी फक्त कांद्याची पावडर वापरत असताना एका महिन्यामध्ये साधारणपणे 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंतच पावडरचा आपण वापर केला गेला पाहिजे. जास्त वापरला नाही पाहिजे. काही शेतकरी अगदी त्यामध्ये एका चाळीमध्ये 3 किलो ते 5 किलो पर्यंत पावडर वापरता, पण हे तुम्हाला वापरण्याची गरज नाही. पावडर वापरत असताना 15-15 दिवसाच्या टप्प्याने थोडी त्यामध्ये तुम्ही टाकत राहिली पाहिजे, तेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. जर तुम्ही एकाच वेळेस जर ही पावडर आणली आणि ती जर टाकून दिलेली असेल तर त्या पावडरचा काही दिवसांनी परिणाम संपला जातो आणि नंतर ज्यावेळेस खरी गरज असते त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दर 15 दिवसाने एक 200 ते 250 ग्रॅमचा जो काही पावडरचा असणार आहे याचा मारा त्यामध्ये तुम्ही वरून केला गेला पाहिजे. तो पण अतिशय कमी प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये करण्याची गरज नाही. अशा प्रकारे ही पावडर कोणती एक त्यामध्ये घ्या आणि सांगितलेल्या ज्या काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहे त्या निश्चित फॉलो करा. निश्चित तुमचा कांदा जास्तीत जास्त दिवस टिकायला त्यामध्ये मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त कांदा पिकामध्ये जर काही समस्या असेल किंवा इतर विषयांवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नसेल तर खाली नक्की कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.